नमस्कार. कंसने देवकीच्या 6 पुत्रांना का मारलं असेल? कधी विचार केलाय? तर या कथेसाठी आपल्याला थोडं थोडं नाही, खूप जास्त पाठी जावं लागेल. चला तर बघूया. हिरण्यकश्यपचं नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. हिरण्यकश्यपच्या वंशात एक कालनेमी नावाचा असुर होता. त्याचे 6 पुत्र होते. ते 6 होते म्हणून त्यांना षडगर्भ नावाने ओळखायचे. त्या षडगर्भांनी ब्रह्मदेवांची तपस्या करून वरदान मागितलं की आम्हाला देव, मनुष्य, दानव कोणीच नाही मारू शकेल. जेव्हा हे सगळं हिरण्यकश्यपला माहिती पडतं तेव्हा त्यांना खूप राग येतो. तो बोलतो, तुम्ही माझ्याच वंशात जन्माला आलात आणि मला सोडून तुम्ही ब्रह्मदेवांकडे वरदान मागताय. मी तुम्हाला श्राप देतो. तुमचा वास आजपासून पातालोकमध्ये असणार. ज्या वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं आणि षडगर्भ नाव दिलं, त्याच वडिलांच्या हातून तुमचा वध होईल आणि तेव्हाच तुम्हाला मुक्ती भेटेल. मग द्वापर युगामध्ये कंस होता कालनेमी आणि देवकीचे 6 पुत्र होते षडगर्भ. अशी आहे आपल्या श्रीहरीची लीला. कोणाला वरदान तर कोणाला मुक्ती. तोपर्यंत राम राम.